हॅलो नमस्कार. आज हा एक व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हा व्हिडिओ मी फक्त तुमच्यासाठी बनवला आहे. कारण 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता स्वामी दर्शनासंबंधी. मी आणि माझी फ्रेंड स्वामी दर्शनासाठी गेलो होतो आणि आम्ही तेथे असणारं वटवृक्ष, जे वडाचं झाड असतं, त्याला आम्ही प्रदक्षिणा घातल्या होत्या. तर मला एक मेसेज आला होता की वटवृक्ष, तुम्ही जर स्वामी दर्शनासाठी गेला तर तुम्ही वटवृक्षाला का फेऱ्या मारता आहात. आय थिंक खूप लोकांना माहीतही असेल पण ज्यांना हे कारण माहीत नाही आहे त्यांना मला हे थोडं एक्सप्लेन करायचं. एवढी पण मी कोणी मोठी नाही आहे की मी ते कारण एक्सप्लेन करू शकेन. पण मला एक मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये मला असं विचारलं होतं की तुम्ही स्वामी दर्शनासाठी गेला होता आणि तुम्ही आधी स्वामी दर्शनाच्या आधी वटवृक्षाला का प्रदक्षिणा घातला. हा प्रश्न ऐकून तर मला खूप आनंद झाला. कारण मला मेसेज येण्या अगोदर मी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालण्या अगोदर मला ज्यांनी सांगितलं होतं की वटवृक्षाला प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत त्यांनासुद्धा मी प्रश्न विचारला होता की असं का. तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की मी हा जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याआधीही मी स्वामी दर्शनासाठी गेले होते, पण त्यावेळी मी काही व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता. तर त्यावेळी असं झालं होतं की आम्ही माझी दुसरी फ्रेंड होती तेव्हा माझ्यासोबत. आम्ही बसने गेलो होतो. आम्ही बसने जात असताना आमच्या लक्षात आलं की स्वामींसाठी फुलं, नारळ म्हणजे पूजेच्या काही वस्तू सोबत घेऊन जाऊया. तर आम्ही निघता मध्येच जे मार्केट लागतं त्या मार्केटमध्ये उतरलो आणि आम्ही तिथे पूजेच्या काही वस्तू घेतल्या आणि आम्ही निघालो. तर आता स्वामींच्या मठामध्ये जाण्यासाठी पायी तर नाही जाऊ शकत कारण थोडा लाँग रूट लागतो. म्हणून आम्ही एका रिक्षावाल्या काकांना विचारलं की काका, आम्हाला असं जायचं आहे, स्वामींच्या मठापर्यंत आम्हाला जायचं आहे, तर तुम्ही त्या रस्त्याने जात आहात का. तर ते काका म्हणाले की बाळांनो, मी तुम्हाला खरंच तिथे सोडलं असतं, पण मला थोडं अर्जंट आहे, माझं थोडं काम आहे, तर मला जायचं आहे. तर आम्ही काकांना खूप रिक्वेस्ट केली कारण त्यावेळी एकच फक्त लास्टची रिक्षा त्या रिक्षा स्टँडला होती. तर त्यावेळी असं झालं होतं की त्या रिक्षा स्टँडला जी रिक्षा होती, ज्या काकांना आम्ही रिक्वेस्ट करत होतो, ती एक लास्टची रिक्षा तिथे होती. तर आम्हाला असं झालं होतं की हे काका निघून गेल्यानंतर आता आपण कसं जायचं. जर बसची वाट बघत राहिली तर आम्हाला खूप लेट होणार होतं. तर आम्ही त्या काकांना रिक्वेस्ट केली की काका प्लीज आम्हाला तिथे प्लीज सोडून या ना. तर काका म्हणाले ठीक आहे, मी तुम्हाला तिथून सोडून येईन, पण मी तिथे थांबू नाही शकत. तर आम्ही म्हणालो ठीक आहे चालेल, आम्हाला चालेल, आम्ही येताना काहीतरी बघू, आम्हाला काहीतरी मिळेल. तर ते काका म्हणाले ठीक आहे, या बाळांनो, या माझ्यासोबत बसा. तर आम्ही अशा प्रकारे त्या काकांसोबत निघालो आणि महत्त्वाची गोष्ट अशी की त्या काकांनी आमच्याकडे त्या रिक्षामध्ये असं बोलायला सुरुवात केली की जसं काय वाटलं की स्वामीच आमच्याकडे बोलत आहेत. स्वामींच्या म्हणजे एक म्हणतात ना की जसं काय स्वामींच्या तोंडातूनच कोणतरी बोलत आहे, असंच काहीतरी. आम्हाला काकाने एक साधा प्रश्न विचारला की तुम्ही कुठून आला. तर आम्ही सांगितलं. तर ते काका म्हणाले अच्छा. तर ते काका म्हणाले की याआधी पण मी 2 मुलींना असं स्वामींच्या मठामध्ये सोडलं होतं, तर त्या तुम्हीच आहात का. मला तुम्हीच आहात असं थोडं वाटते. काकांच्या या काकांनी विचारलेला हा प्रश्न ऐकून आम्हाला तर थोडा धक्काच बसला, कारण आम्ही त्याआधी त्या काकांसोबत कधीच गेलो नव्हतो. असेल मे बी कोणीतरी आमच्यासारखं दिसणारं असू शकतं. तर आम्ही त्या काकांना लगेचच उत्तर दिलं की आम्ही नव्हतो, आम्ही आजच तुमच्या रिक्षामधून प्रवास करणार आहोत. तर ते काका म्हणाले हो असू शकतं. तर ते काका म्हणाले की आज तुम्ही इथलेच रहिवासी आहात का. तर आम्ही म्हणालो नाही, आम्ही कधीतरी स्वामी दर्शनासाठी इथे येतो, म्हणजे साधारण 2 ते 3 वेळा आम्ही इथून येऊन गेलो. त्या रिक्षावाल्या काकांचा या व्हिडिओमध्ये उल्लेख करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जो मला मेसेज आला होता की तुम्ही वटवृक्षाला फेऱ्या म्हणजे प्रदक्षिणा का घातलात. तर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या काकांमार्फत, म्हणजे ज्या काकांसोबत जे आमचं बोलणं झालं होतं त्यावरून मी तुम्हाला सांगणार आहे. आम्ही निघालो असताना काकांनी आम्हाला एक प्रश्न विचारला की
काकांनी आम्हाला विचारलं की तुम्ही कुठून आलात, तर आम्ही सांगितलं. तर काका म्हणाले अच्छा. आम्ही विचारलं काका तुम्ही असं का विचारलं की मी तुम्हाला याआधी नाही, त्याआधी आम्हाला त्या काकांनी असं विचारलं की बाळांनो तुम्हाला मी आधी इथे पाहिलं आहे, म्हणजे तुम्ही माझ्याच रिक्षातून स्वामी दर्शनासाठी गेला. तर हे ऐकून आम्हाला थोडा धक्काच बसला, कारण आम्ही फर्स्ट टाईम त्या काकांसोबत चाललो होतो. तर आम्ही त्या काकांना लगेचच नाही म्हणून सांगितलं, आम्ही नव्हतो, आम्ही आजच तुमच्या रिक्षामधून प्रवास करत आहोत. तर काका म्हणाले की ठीक आहे, असू शकतं तुमच्यासारखं दिसणारं असेल कोणीतरी. आम्ही हो म्हणालो. तर त्या काकांचं बोलणं ना असं होतं की जसं की एखादा जवळचाच व्यक्ती, म्हणजे त्या काकांना आम्ही ओळखतही नव्हतो, आमच्यासाठी ते अनोळखी होते, पण तरीसुद्धा एक म्हणतात ना अनोळखी व्यक्ती एक ओळख करून जातो, किंवा त्यांच्या बोलण्यातून किंवा ज्या आत्मीयतेने आपल्याकडे बोलतो समोरचा माणूस, त्यांच्या त्या बोलण्यावरून मला असंच वाटत होतं की अरे आपण कोणतरी आपलंच व्यक्ती आहे की ज्याच्यासोबत आपण चाललो आहोत. तर जे आम्हाला विचारत होते, म्हणजे आमच्यासोबत जे संवाद साधत होते, आम्ही त्याला लगेचच उत्तर देत होतो. कारण असं वाटतच नव्हतं की आम्ही कोणी अनोळखी व्यक्तीसोबत बोलत आहोत. काकांनी आम्हाला विचारलं की बाळांनो तुम्ही कायम किंवा तुम्ही इथे दरवेळी येता का स्वामी दर्शनासाठी? तर आम्ही म्हणालो हो, म्हणजे आम्ही 2 ते 3 वेळा इथून येऊन गेलो, पण आम्ही फर्स्ट टाईम बसने स्वामी दर्शनासाठी आलो. पण आम्हाला काही पूजेच्या वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणून आम्ही मध्येच मार्केटमध्ये उतरलो आणि तोपर्यंत आमची बस निघून गेली होती. आणि त्याच्यानंतर बसची वाट पाहेपर्यंत आम्हाला फार लेट होईल किंवा आम्हाला घरी जायला उशीर होईल, म्हणून आम्ही रिक्षासाठी थांबलो. तर रिक्षा स्टँडला पण तुमची एकच रिक्षा बघून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट केली. तर काका म्हणाले असं काही नाही, तुम्ही जरी रिक्वेस्ट केली नसती तरी मी तुमच्यासाठी आलो असतो, पण आज मला खरंच अर्जंट होतं, म्हणून मी तुम्हाला म्हणालो की मला काम आहे. तर काकांना म्हणालो असं काही नाही, तुम्ही आम्हाला इथे सोडताय किंवा आलात तुम्ही आमच्यासोबत, हेच खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. तर बोलता काकांनी विचारलं बाळांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आम्ही म्हणालो हो सांगा ना. तर काका म्हणाले मला नाही माहीत तुम्हाला विश्वास बसेल किंवा नाही, कारण प्रत्येकाची श्रद्धा ही वेगवेगळी असते, पण तुम्ही ज्या आत्मीयतेने इथे आला आहात किंवा तुमची जी श्रद्धा मला जी दिसते तुमच्या बोलण्यातून वागण्यातून, त्याच्यावरून मला वाटते की तुम्हाला ही गोष्ट सांगावी. त्यांचे हे शब्द ऐकून आम्हाला खूप आनंद झाला, कारण कोणाला तरी कळालं होतं की कोणीतरी आम्हाला ओळखू शकलं होतं की खूप आतुरतेने किंवा खूप मनोभावे आम्ही इथे आलो आहोत. तर आम्ही काकांना म्हणालो हो प्लीज काका, तुम्हाला जे काही बोलायचं असेल तरी तुम्ही आमच्यासोबत बोलू शकता. तर काका आम्हाला म्हणाले की जे स्वामींचं मठ आहे, स्वामींचं जे श्रद्धास्थान आहे, त्याच्या अगदी बाहेर 2 वृक्ष आहेत, एक वटवृक्ष आहे आणि एक पिंपळाचं वृक्ष आहे. तर जेव्हा तुम्ही नेहमी जाता तेव्हा तुम्ही काय करता, प्रवेश करता आणि लगेचच स्वामींचे दर्शन घेता. पण तुम्ही आज काय करा, असे न करता तुम्ही जे नेहमी वागता किंवा नेहमी डायरेक्ट दर्शन करता तसं न करता तुम्ही जे स्वामींच्या प्रवेशद्वाराजवळ, म्हणजे लेफ्ट साईड डाव्या साईडला जे वटवृक्षाचं झाड आहे तिथे 11 फेऱ्या मारा, म्हणजे त्या वटवृक्षाला 11 प्रदक्षिणा घाला. काकांनी आम्हाला सांगितलं होतं की वटवृक्षाला 11 प्रदक्षिणा घाला. त्यांचं हे बोलणं ऐकून आम्हाला थोडं आश्चर्यच वाटलं, पण एक मनातून एक आनंद पण होत होता की अरे वा, आपण इतक्या मनोभावे इथे आलो आहोत, तर एक कोणतीतरी नवीन गोष्ट आपल्याला करण्यासाठी किंवा स्वामी आपल्याकडून कोणतीतरी नवीन गोष्ट करून घेणार आहेत याचा एक आनंदही होत होता. आम्ही त्या काकांना फक्त एकच प्रश्न विचारला की काका आम्ही प्रदक्षिणा घालू, आम्हाला आवडेल प्रदक्षिणा घालण्यासाठी, पण हे असं का? तर ह्या काचं उत्तर त्या काकांनी आम्हाला इतकं छानपणे किंवा इतकं छान पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलं आहे ना, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. काकांनी आम्हाला जी माहिती दिली होती किंवा आमच्या ज्या काचं उत्तर दिलं होतं त्याच्यावरून मी त्या काकांना विचारलं की तर काका म्हणाले स्वामी समर्थ महाराजांनी दीर्घकाळ अक्कलकोटमध्ये वटवृक्षाखाली बसून अनेक भक्तांना मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे आजही त्या वटवृक्षाला स्वामींचे एक जिवंत स्वरूप मानले जाते आणि त्या वटवृक्षाच्या छायेखाली एक स्वामींचं अद्भुत स्वरूप असल्याचं सांगितलं जातं.
काकांनी आम्हाला सांगितलं की या पवित्र वटवृक्षाला प्रदक्षिणा घालण्यामागे स्वामींचे सानिध्य, सकारात्मक ऊर्जा आणि स्वामींच्या अस्तित्वाची प्रकर्षाने जाणीव होते. भक्तांची इच्छा पूर्ण व्हावी आणि मनातील जी काही चिंता असेल ती दूर व्हावी यासाठी अनेक भक्त या वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात. मंदिरामध्ये असणारा जो महाकाय वटवृक्ष आहे तो स्वामींच्या उपस्थितीची जाणीव करून देतो. जसे की स्वामीच आपल्यासोबत आहेत, की स्वामींचे जिवंत स्वरूप आपल्या समोर आहे याचा आभास देखील आपल्याला होतो. काका आम्हाला असेही म्हणाले की वटवृक्षाच्या सान्निध्यात एक पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा असते. जेव्हा आपण वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतो तेव्हा ज्या वटवृक्षामध्ये असणारी जी सकारात्मक ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, ती आपल्या मनात प्रवेश करते आणि आपल्या मनात ज्या काही चिंता असतील त्या दूर होतात. किंवा एखाद्या खूप मोठं संकट असतं ज्याला आपण सामोरं जायला घाबरत असतो, तर त्या संकटाला सामोरं जाण्याचं बळ आपल्याला त्या प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्या शरीरात येतं. तसेच काकांजवळ बोलता बोलता तो 10 मिनिटाचा प्रवास कसा संपला हे आम्हाला कळलंच नाही. पण आम्ही जेव्हा त्या रिक्षामधून उतरलो, काकांना आम्ही जेव्हा बाय केलं तेव्हा आम्ही त्या काकांना आवर्जून सांगितलं की काका तुम्ही जेव्हा आम्हाला ह्या गोष्टी सांगत होतात तेव्हा तुमच्यातर्फे किंवा तुमच्या थ्रू आम्हाला जणू काही स्वामीच बोलत आहेत असा भास होत आहे. तर आमचे हे शब्द ऐकून काकांना इतका आनंद झाला की आम्हाला ते म्हणाले, प्रत्यक्ष स्वामींची तुलना तुम्ही माझ्यासोबत करत आहात, हे किती मोठे माझे भाग्य आहे. त्यांच्या त्यावेळी असणारं त्यांच्या चेहऱ्यावरील जे तेज होतं ते एक खूप पाहण्यासारखं होतं. कारण आम्हाला त्या 10 मिनिटाच्या प्रवासामध्ये अजिबात वाटलं नाही की एखाद्या व्यक्तीसोबत किंवा एखाद्या काकांसोबत आम्ही प्रवास करतो आहे. प्रत्यक्ष स्वामींसोबतचाच तो प्रवास आम्हाला घडला होता आणि आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. माझ्या या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला थोडीफार तरी कल्पना आली असेल की आम्ही जेव्हा स्वामी दर्शनासाठी जातो तेव्हा तिथे जे वटवृक्ष आहे त्याला आम्ही प्रदक्षिणा घालतो. कारण काकांनी सांगितलं म्हणून नाही, तर जेव्हा आम्ही पहिल्या वेळी त्या वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली त्यावेळी आम्हाला जे समाधान मिळाले होते ते अनमोल होते. म्हणजे सांगूच नाही शकत की आम्हाला किती आनंद झाला होता किंवा एक स्वामींचे अस्तित्व आम्हाला जाणवले होते. त्यामुळे जेव्हा आम्ही स्वामी दर्शनासाठी जातो तेव्हा आम्ही पहिले स्वामींचे दर्शन करण्या अगोदर वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून नंतरच स्वामींच्या दर्शनासाठी निघतो. मी इतकी कोणी मोठी नाही आहे की स्वामींच्या अस्तित्वाची पूर्ण माहिती मी तुम्हाला देऊ शकेन, पण जो काही मला अनुभव आला होता, ज्या अनुभवामुळे मी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालण्यासाठी सुरुवात केली, त्या अनुभवाचा एक छोटासा किस्सा मी आज तुमच्यासोबत शेअर केला आहे. कदाचित तुम्हाला आवडेलही, कारण त्या अनुभवातून जो विश्वास स्वामींबद्दलची अतूट भावना जी माझ्यामध्ये जागृत झाली, कारण त्या अनुभवातून स्वामींच्या अस्तित्वाची जी अनुभूती आली आहे ती स्पीचलेस आहे. म्हणजे मी नाही सांगू शकत की ते किती छान आहे, खूप छान आहे. तुम्हाला माहिती आहे का, मला कधी असं वाटतं जे रिक्षावाले काका होते जे आमच्यासोबत प्रवास करत होते ते जणू काही स्वामीच आमच्यासोबत प्रवास करत होते असं मला वाटतं. कारण ते जे कोणी रिक्षावाले काका होते ना ते पुन्हा कधीच मला दिसलेलं नाही आहेत. मला असं अगदी मनापासून वाटतं की जेव्हा कधी कोणीही श्रद्धेने स्वामींच्या दर्शनासाठी जाईल तेव्हा तुम्ही नक्कीच स्वामींच्या मंदिराशेजारी असणाऱ्या वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून नंतरच स्वामी दर्शनासाठी जा. श्री स्वामी समर्थ.